हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुम्हा सर्वांचं. आणि खूप दिवसांनी असा व्लॉग बनवायला घेतलेला आहे कारण वेळच नाही मिळत लग्नाच्या तयारीमुळे. आणि आज मी जाणार आहे माझ्या भावाला भेटण्यासाठी, पण त्याच्यानंतर पण एक मोठं सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला भेटू पुढं पुढं बघू काय होते. तर आज गणेश चतुर्थी होती. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर गणेश चतुर्थी आपली संकट चतुर्थी असल्याच्या नंतर तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही कुठे जातो. तर मस्त विशाल गणपतीला आपल्या अहिल्यानगरमधल्या माळेवाड्यातल्या विशाल गणपतीसाठी आलो होतो आम्ही तर दर्शन घ्यायला. तर खूप सारी गर्दी होती. तर प्रसाद फूल वगैरे घेतलं. तर आज गणेश चतुर्थीमुळं खूप भाविकांची भक्तांची मस्त अशी गर्दी होती. खूप वेळ होता लाईनला उभा राहण्यासाठी. मला तिकडं लवकर जायचं होतं. सो आम्ही थोडंसं बाहेरूनच दर्शन घेतलं. तिकडून आम्ही आतमध्ये गेलो. पण अगोदर म्हटलं चला गणपती बाप्पाचं पहिल्यांदा मूर्ती जर बघितली ना तर वाव असं प्रसन्न वाटतं आणि मनाला एकदम असं ताजेपणा येतो ना मनाला, म्हणजे जे उत्साह येतो, जी एनर्जी येते चांगली, पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ती खूप छान वाटतं. तर इतकं छान असं मंदिरात सजवलेलं होतं आणि इथं 12 वाजता आरती असते. तर आरतीला थांबायचं तर मन होतं बरं का, पण पुढं पण जायचं होतं. तर म्हटलं चला. पण दर्शन वगैरे छान वगैरे झालं मस्त. आणि इथं प्रसाद वगैरे ठेवला, फुलं वगैरे ठेवले, तर इथं पण दर्शन वगैरे घेतलं. तर मी इथलं तुम्हाला परत एकदा गणपती बाप्पा दाखवते. बघा तुम्ही किती छान असे दिसतात ना. तर खूप छान असं सजवलेलं आहे. खूप गर्दी आहे आज. तर इथं पण मग दर्शन वगैरे सगळं घेतलं. प्रसाद वगैरे वाटला आणि मग इथं मग सोनूच्या पप्पांचा एक फोटो काढला. कारण त्यांना मंदिरात आल्यावर ना फोटो काढायला खूप जास्त आवडतो. असा तरी ती वेरी कुठं फोटो नाहीत काढणार बरं का, पण मंदिरात नक्कीच काढतात. त्यानंतर एक छोटंसं गिफ्ट घेतलं मस्त असं. आणि नंतर प्रसाद पण घेतला पेढ्यांचा त्याचा. आणि मग निघालोत पुढे. तर त्याच्यानंतर मग हे उड्डाणपुलाच्या तिथून आम्ही पुढे निघालेलो होतो. आता आम्ही इथून पुणे हायवेला जाणार होतो कारण पुढे आम्हाला जायचं होतं. तर तिथूनच केळगाववरून आम्ही पुढे पुणे हायवेला जाणार होतो. तर लगेच आम्ही थोड्याच वेळात पोहोचलो तिथं. रस्त्याने जास्त शूट नाही घेतलं. इथं मग माझा एक इकडचं उभं राहिलेलं होतं भाऊ आणि त्याच्या हाताखालचा मुलगा छोटा, ते चाय बनवत होता. आणि इथं आम्ही बसलो होतो गप्पा मारीत. आता ज्यांच्याशी भावाला तर गप्पा खूप साऱ्या मारल्या होत्या आम्ही, चहा पाणी पण झालं होतं. पण त्यानंतर जे मेन माणसाला मी इथं भेटायला आलेलो होतो ना, तर ते इथं व्हिडिओमध्ये येत नव्हते कारण त्यांना नाही जास्त आवडत व्हिडिओमध्ये यायला. तर मग आमच्याच दोघांचा माझ्या भावाने व्हिडिओ घेतला. त्यांना जास्त व्हिडिओमध्ये नाही घेतलं, पण थोडंसं घेतलं आहे मी. तुम्ही पुढं बघा ते व्यक्ती नेमकं आहे कोण. तर त्यांना यूट्यूबवरती खूप लोक ओळखतात आणि मी त्यांनाच भेटायला इथं आलेले होते. मला तिकडंच म्हणजे जायचं होतं भेटायला, पण नाही भेटणं झालं. इथंच भेटलो होतं. मग म्हटलं जाऊ द्या. तर ही व्यक्ती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, ते राजू दादा, स्वातीताईचे हजबेंड, म्हणजे छोटे फौजी. तर तिथंच बोलून वगैरे झालं आमचं. तिथं बऱ्याच गप्पा गोष्टी, चहापाणी बरं झालं. आणि आम्ही तिथं थोडंसं जेवण वगैरे पण केलं. भावाने काही जेवण केल्याशिवाय पाठवलं नाही कारण ते तिथं हॉटेलवर असतो ना, त्याच्यामुळं मग त्यांनी जेवण न करता पाठवतच नाही. तर मग जेवण वगैरे केलं. गप्पा गोष्टी बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारल्या. तिथं खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि त्या गप्पांमध्ये स्वातीताई आणि भारतीताईंचं कौतुकच कौतुक होतं. आणि त्यांना पण भेटायचं होतं, पण त्या नेमक्या बाहेर गेलेल्या होत्या. तर आमचं काही भेटणं नाही झालं. मग आम्ही रिटर्न निघालोत कारण आम्हाला पण पुढे खूप सारी कामं होते, शॉपिंग करायची होती आणि बाकीचे पण कामं होते. तर इथं पाहू शकता तुम्ही मानकर ढोसा सेंटर आणि चाय मस्का हे हॉटेल. पण इथं आम्ही थांबलो नाहीत. म्हणलं नेक्स्ट टाईम नक्की येऊ सगळ्या फॅमिलीला घेऊन, कारण आम्हाला पुढे पण जायचं होतं. आणि भावाच्या हॉटेलवरूनच आम्ही मस्त फुल जेवण करून आलेलो होतो. तर मग त्याच्यामध्ये भूक वगैरे नव्हती काहीच. मग त्यानंतर आम्ही कापड बाजारात गेलोत.
आणि स्वातीताई भारतीचे सुद्धा कापड बाजारात आलेले होते, पण म्हटलं आता कुठं भेटायचं काय, त्यांना पण शॉपिंग करायची काय गडबड असं ना, आम्हाला पण शॉपिंगची खूप सारी गडबड होती. तर इथं सोनूच्या पप्पांसाठी म्हणजेच आहूंसाठी 2-3 शर्ट वगैरे पाहिले. मस्त असे त्यांना लग्नासाठी हळदीसाठी वेअर करण्यासाठी कपडे वगैरे. इथं इतके छान छान सूट वगैरे पण होते, त्यांना त्याच्यातलं घ्या म्हटलं मस्त डिझायनर सूटमध्ये, पण त्यांनी नाही घेतलं, त्यांना नाही आवडत तसे साधे सिंपलच कपडे आवडतात त्यांना, जीन्स शर्ट वगैरे असं. तर मग त्याच्यातले घेतलं आम्ही थोडेसे कपडे त्यांना. 2 ड्रेस घेतले, एक आमच्या नवरदेवांना पण ड्रेस घेतला कारण त्यांना गडंगण करायचं आहे जेवायला. आणि त्यानंतर घरी आलं, हे माझं पार्सल आलं होतं फ्लिपकार्टचं. तर ड्रेस मागवलेला होता विशालला एक वापरण्यासाठी, मला एक 3 पीसचा सूट मागवला होता, तर ते पण पाहिलं. आणि हे आणलेले आहेत आमच्या नवरदेवाला कपडे. तर आता नवरदेव कोणता, अस्मिताचे मिस्टर होणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, महेश. तर त्यांना आणलेले होते, तितक्यात लगेच मुलं आले. तर मग मुलांना पण आवरून वगैरे घेतलं त्यांचं पण, आणि त्यांना पण लगेच खरेदी करण्यासाठी घेऊन गेलो. तर विशाल इथं बघा कसा बघतोय, त्याला शेरवानी बघत होतो आम्ही. परत रिटर्न आम्ही नगरला आलोत, कारण आज इतकी धावपळ झाली आमची ना, अख्खा दिवस शॉपिंगमध्ये फिरण्यामध्ये पत्रिकामध्ये त्याच्यामध्ये गेला आमचा. आदल्या दिवशीसुद्धा 2 दिवस आमचे पूर्ण पत्रिका वाटण्यामध्ये गेलेले होते. तरीसुद्धा आमच्या जवळच्या पत्रिका वाटायच्या राहिल्या होत्या, शॉपिंग राहिली होती, खूप सारे कामं होते, ब्लाऊज शिवायचे होते. आणि मग म्हटलं चला फटाफट जेवढे कामं होतील तेवढे आवरून घ्यावे. तर बघा, तर मग विशालला खूप सारी व्हरायटीमध्ये बघितले आम्ही. तर काय मला कुठलंच आवडाना, एखादा कलर आवडायला तर डिझाईन आवडाना असं झालं. पण एक मस्त छान असा आवडला त्याला. 2 शेरवानी आवडल्या, पण एकच घेतली कारण हळदीसाठी एक कुर्ता ऑलरेडी मी ऑनलाईन मागवलेला होता. हळदीसाठी काय 1-2 वेळा घालते तर मग टाकून देते, मग जास्त काय वापरण्यात येत नाही. पण हे सूट मस्त घेतला आम्ही, त्याला मस्त अशी 3000ची शेरवानी घेतली. आणि त्यानंतर सोनूसाठी पण म्हटलं छान असा बघावा, तर सोनूला पण घेतला. तर चला, इथं खूप छान छान व्हरायटी होत्या सोनूसाठी सुद्धा. तर तिला पण छान असा एक घागरा घेतला, तिला पण 3,000-3,500चा घागरा घेतला मस्त. तर मग खूप छान छान व्हरायटी होते, तर ह्यातलाच एक चूज केला आम्ही, पण थोडासा कलर चेंज आहे. तर चला आता शॉपिंग वगैरे करतोत. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असताल. तर भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा. आणि ज्यांना आम्ही भेटायला गेलो होतो त्यांना पत्रिका वगैरे पण दिली आणि इन्व्हाइट पण केलेलं आहे लग्नाला, तर ते सुद्धा येणार आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा माझी व्हिडिओ नक्की पुढे पाहत जा, आणि त्यांची पण अजून लवकरच छान अशी भेट वगैरे होईल. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.